उल्हासनगर कॅम्प नंबर 3 हिराघाट परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर मध्यरात्री 3च्या सुमारास एका तरुणासोबत गंभीर घटना घडली। रोहन शिंदे नामक व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी जात असताना अचानक विठ्ठलवाडी स्टेशन जवळ एक कार चालक त्यांना कट मारून गेला। झालेल्या घटनेतून सावरत या संदर्भात रोहनने समोरच्या व्यक्तीला जाब विचारला। या दरम्यान समोरची व्यक्ती आणि रोहन यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला। याचा राग धरत त्या कार चालकानं रोहनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे रोहनची दुचाकी देखील खाली पडली आणि तो देखील पडला। एवढ्यावरच न थांबता त्या कार चालकानं चक्क रोहनच्या अंगावर गाडी चढवून त्याला मारण्याचा देखील प्रयत्न केला आणि हा सदर संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या घटनेत रोहन शिंदे या युवकानं त्या कार चालकानं त्याला बंदुकीचा धाक दाखवल्याचं देखील सांगितलंय। रोहन शिंदे, रोहन अनिल कुमार शिंदे। तर घटना आहे विठ्ठलवाडी स्टेशन पासून चालू झालेली। तर इकडनं मी जात होतो श्रीरामला पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंपवर। तर त्याच्यानंतर घटना अशी झाली की इकडनं तो आम्हाला कट मारून गेला। कट मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्याला अडवलं की बाबा तू गाडी एवढा फास्ट का चालवतोय। मग तो आम्हाला बोलला की बाबा गाडी मी हळूहळू चालवतोय कारण की मला दवाखान्यात जायचंय। आणि त्याच्यानंतर मग बोलला की मला लय अर्जंट मध्ये काम आहे, हे पण मला बोलला तो। मी बोललो सगळ्यांना घाई आहे पण तू व्यवस्थित जा बोललो। माझी ऍक्टिवा पाडली त्या 4 व्हीलर वाल्याने। मग त्याच्यानंतर त्याला मी परत समजवायला गेलो। समजवायच्या नंतर त्याला मी अडवायला गेलो की एवढी गाडी का फास्ट चालवतोय। तर तो मला म्हणजे डायरेक्ट उडवूनच गेला। उडवून गेल्यानंतर त्याने परत मला मारायचा प्रयत्न केला, मारून टाकायचा प्रयत्न केला होता त्याने। पवई पेट्रोल पंपच्या इथं त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जे पवई चौकात आहे चौक, तर तिथे त्यांनी रिव्हॉल्वर काढली होती आणि तो मला 2-3 शिव्या देत होता। मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो गुन्हा दाखल करायला। मग ते बोलले की आमच्या हद्दीत येत नाही। मग नंतर ते बोलले की कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करत तिथं जाऊ, आम्ही इकडे रिपोर्ट तिथं कळवतो। मग ते बोलले की तुमचं काय आहे। तर अजून म्हणजे तो समोरचा अजून व्यक्ती आला नव्हता। आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये तिथेच होतो, दवाखान्यामध्ये पण जाऊन आलो आम्ही। असा विषय घडलेला आहे। जर ह्याच्यानंतर जर मला काय कमी जास्त झालं असतं तर कोणी माझी जबाबदारी घेतली असती। माझ्या सोबत माझा मित्र होता, आता तो पण घरी आहे, त्याला पण थोडंफार लागलेलं आहे। सदर घटना गंभीर असूनही या प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आपला महाराष्ट्र डिजिटल।